हा आता पाणी घाला. ओके, पाणी घातलं. अगं बाई सोनिया ते काय? हो किती पाणी घातलंय. ओ सॉरी, कमी झालं ना? अहो नाही नाही बस बस. हो बस बस. हो काय केलं ते? काय? अहो किती पातळ पीठ झालंय. ओ जास्त झालं का? हो म्हणजे आता याची धिरडेच घालावी लागतील. थिरडी? हो अहो सगळं पीठ संपवलं हो मी. म्हणजे आता हे कसं वाढव ऐक. अहो सो सॉरी, आय एम सो सॉरी, मला माहिती नव्हतं. अहो आता काय करायचं? अहो प्रमाणात करायच्या होत्या. अहो चकल्या आपण काय केलंय. आई काय झालं? अगं पातळ झालं पीठ. ईशा, आय एम रिअली सॉरी. असू दे, तुम्ही शिकताय ना ते महत्वाचं. आणि आई तसंही माझ्याकडे भाजणी आहे. अगं बाई आहे का? भाजणी? व्हॉट्स दिस भाजणी? भाजणी म्हणजे हेच चकलीचं पीठ. हा ओ चकलीचं पीठ. ग्रेट. थांब बाई, देते आणून. दे. पीठ जरा जास्त झालं. सॉरी. नाही असू दे. मळू हे का बघ. असं? पीठ दे ग. सोनिया ताई हा? तुम्ही थोड्यासारखा तिकडे मी करते हो आता. हो हो शुअर. मळू का? नाही असू दे. हे बघा असं छान मळून घ्यायचं असतं ते. हो. असं पुऱ्यांसारखं. Here is Sonia's चकली. सोनिया बघ मी ब्रँड नेम सुद्धा ठेवलं. ओ वाव. छान जमल्यात तुला चकल्या. रिअली? थँक्यू. वेल बट जास्त एफर्ट्स या दोघींनीच घेतलेत, सो क्रेडिट पण त्यांना जातं. अहो असं काही नसतं. एकदा करायला लागलं ना की सवय होते. आपण करत राहायचं. राईट you're right ईशाचे. The efforts are more important. So 3 cheers for Sonia's चकली. Hip hip. Good job. थँक्यू सो मच. थँक्यू. वा. अरे वा, आज काय वार्षिक मेळावा वगैरे भरला की काय? दादा हा, इथे फूड टेस्टिंग चाललंय. चकली मेड बाय सोनिया अँड टीम. अरे वा. नाही, मी ऐकलं होतं की वहिनी चकल्या करणार आहेत म्हणून. आईंकडनं शिकलात वाटतं. अप्रतिम. खरं सांगू सोन्या वहिनी, तुम्ही आईंकडनं बाकी सगळं शिकून घ्या. खूप अप्रतिम स्वयंपाक करतात. अगं बाई असं काही नाहीये. अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत. ऑफिस मध्ये काही विशेष झालाय का? तर तो मिळाला. कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतीये ही? लॅपटॉप. माझा लॅपटॉप सकाळी ऑफिसमध्ये मिळत नव्हता, तर तो मिळाला का असं विचारते ईशा. ईशा येतेस जरा. ईशा अगं तेवढं बोलवत आहेत, जा ना. हो.
ईशा, मी तुला फोन करून काय सांगितलं होतं? हो सर, आय एम सॉरी, पण हा एकच विचार माझ्या डोक्यात चालू आहे आणि तो जातच नाहीये सर. मी काय करू? ईशा, या घरामध्ये हा विषय काढायचा नाही. या सगळ्याचा आईसाहेबांना त्रास होतो म्हणून मी तुला सांगितलं. ईशा, बिझनेसमध्ये काही प्रोटोकॉल्स असतात जे पाळावे लागतात, काही सिक्रेट्स असतात जे ठेवावी लागतात. सर, मी राजेशला फोन करायचा प्रयत्न करत होते, पण तो फोनच नाही उचलत आहे सर. तू राजेशला का फोन करत होतीस? सर अहो, राजेशनीच मला गजा पाटीलचं नाव सांगितलं ना, त्याच्यामुळेच आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो सर, म्हणून मी त्याला फोन करत होते. अगं, तो पोहोचला असेल आतापर्यंत. म्हणजे पुण्याला पोहोचला असेल, घर लावण्यात बिझी असेल. हो, पण तरी त्यांनी एकदा तरी फोन उचलला पाहिजे ना. ईशा, मी तुला हे आधीपासून सांगत होतो की या सगळ्या गोष्टीचा तुला खूप त्रास होईल. हे सगळं खूप धोकादायक आहे, याच्यापासून लांब राहा असं मी तुला बजावून सांगितलं होतं. हो सर, पण तुम्ही त्या गजा पाटीलला लवकरात लवकर शोधून काढा सर. त्याच्यामुळे आपल्या कंपनीचं खूप नुकसान झालंय. त्यामुळे जोपर्यंत गजा पाटील सापडत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार आहे सर. बरं झालं तुम्ही आलात ते. तुमच्यामुळे सोनियाला स्वयंपाकाची गोडी लागली. हो नाही हो, तसं नाही. त्यांनाही शिकायचं होतंच की. चकल्या छान झाल्या होत्या. थँक्यू. ईशा, तू खाल्ल्यास की नाही चकल्या? खाईन नंतर. ईशा, जावई बापू काही म्हणाले का? काही नाही. ईशा, काही टेन्शन नाहीये ना? नाही. आर यू शुअर ईशा? नाही म्हणजे मगाशी ब्रो इन लॉचा मूड चेंज झाला. काहीतरी लॅपटॉपचं विचारल्यावर. नाही, तसं काहीच नाही आहे सोनियाताई. ते येत आहेत ना गप्पा मारायला? माहित नाही आहे, येतील एखाद वेळेस. ते रूम मध्ये आहेत. ते रूम मध्ये आहेत? कुठल्या? आई, कुठल्या रूम मध्ये काय? आमच्या रूम मध्ये आहेत ते. आत्ताच आले ना ऑफिस मधून, आराम करतायत जरा. बर बर, असू देत, करू देत आराम. बोल विक्रांत. काय बोल काय? तू बोलायचंस? सापडलं का कोणी? केलंस का कोणाला तयार? एक मिनिट थांब, होल्ड कर जरा. फोन येतोय मला महत्वाचा. हा बोल, काय झालं? नाही का म्हणतोय? त्याला सांगितलं ना पैसे किती देणार आहेत ते. तुम्हाला एक काम थर्ड नीट करता येत नाही. ठेव फोन. हे बघ, आत्ताच फोन आला होता, अजून एक जण नाही म्हणतोय. काय करायचं आता? हे असं काहीतरी निगेटिव्ह बोलत जाऊ नकोस. लवकरात लवकर कोणीतरी तयार कर. आपल्या डोक्यावर गुन्हा घ्यायला कुणी सहजासहजी तयार होईल का? कुणी तयार होत नाही. तू कारण कसं देतोस? ईशा इथे माझ्या डोक्याला फुनफुन करायला लागले. तिच्या समोर कोणाला एका माणसाला आपल्याला उभं केलं पाहिजे. हे बघ, ते तुझं तू बघ. एक तर ना तिला डोक्यावर चढवलीस, आता ती आपल्या डोक्यावर मेऱ्या वाटते. ते तू मला सांगू नकोस. तू एका माणसाला तयार कर, काही झालं तरी. मी प्रयत्न करतोय विक्रांत, 100% प्रयत्न करतो. एका माकडाला तयार कर उद्यापर्यंत, कुठल्याही परिस्थितीत. आणि नो एक्सक्यूज. हां, येते सोनियाताई. किती एक्सक्युजेस देता तुम्ही ईशाची मॉम? असं नाही, पण मुलीचं घर आहे ना, मुलीच्या घरी कसं राहायचं? अहो, हे विचार जुने झाले आता. खरंच तुम्ही थांबा. मी तर म्हणते आजच काय, अजून 2-3 दिवस थांबा इथे. या. अहो बाई, 2-3 दिवस ठेव, नाही शक्य. आमचे हे पण एकटे आहेत ना घरी. अहो ते तिकडे त्यांच्या फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करतील ना. तुम्ही का टेन्शन घेता? यू जस्ट डोंट वरी. तुम्ही थांबा. खरंच तुम्ही त्यांना पण आणायला हवं होतं तुमच्या बरोबर. हो नाही, तू बाबांना घेऊन का नाही आलीस? अगं असं कसं? अगं सोनियाताईंचं सरप्राईज होतं ना, चकल्या आणि पापड्या करायच्या होत्या, मग त्यांना आणून काय उपयोग. आता घरी जाईन ना
तेव्हा त्यांना सांगेन. मी त्यांना सांगितलं सुद्धा नव्हतं. आई अगं काय हे? असं का केलंस तू? अगं त्यांचं सरप्राईज होतं, मग सांगून काय उपयोग? आणि ते तुला बोलले असते तर मग काय उपयोग ग? सरप्राईज राहिलं असतं का? मी काय म्हणते, हा. तुम्ही थांबा इथे आणि त्यांना पण फोन करून इथे बोलवून घ्या ना. ठेव नाही. राजनंदिनी साड्यांचं खूप काम असतं त्यांना, बिझी असतात ते. मग एक काम करा, तुम्ही आज येत नाही हे त्यांना कळवून टाका. करा ना फोन. बर. करते हा. हॅलो पुष्पा, अगं कुठेस तू? किती वाजलेत बघ जरा. किती वाजता पोहोचणार आहेस घरी? अहो ऐका ना, मी आज राहते ईशाकडे. ईशाकडे? मग ते चकली विकलीचं सगळं सामान घेऊन तू तिच्या घरी गेलीस? अहो नको का राहू मी इथे? अगं पण एक मिनिट, बाबांना बहुतेक आवडलं नाहीये मी इथे आहे ते. अहो नाही. हॅलो बाबा, हा हा, बोल बेटा, कशी आहेस तू? मी बरी आहे. आईला राहू दे ना माझ्याकडे 2 दिवस. ठीक आहे, तू म्हणतेस तर राहू दे. मी कशाला नाही म्हणेन ना. नक्की ना? नाही म्हणजे जेवण वगैरे. बेटा अगं माझं मी बघेन सगळं, तू नको काळजी करूस. ओके, टेक केअर बाबा. आणि हे बघ, ईशा बाळा, आईला नीट समजून सांग. तिला म्हणावं तिकडे नीट राहा, सांभाळून राहा, उगीच काहीतरी गोंधळ घालून ठेवू नकोस. हा बरं, ठेवते. काय ग, का हसतेस? काही नाही, ते बाबा. हा, कळलं मला. बाबांनी सांगितलं असणार पुष्पाला जास्त गोंधळ घालू देऊ नकोस. अरे वा, काय चाललंय? मलाही तुमच्यात सामील करून घ्या, मलाही थोडंसं हसू दे. घ्या की. आम्ही ईशाच्या आईंना 2 दिवस आपल्या घरी ठेवून घेतोय. अरे वा, क्या बात आहे आई साहेब, खरंच छान कल्पना आहे. आई, तुम्ही खरंच इथे राहा. ईशाला पण सोबत होईल आणि आई साहेबांनी गप्पा मारायला कोणीतरी मिळेल. हा ईशा? ईशाची आई हा, तुमची सोय गेस्ट रूम मध्ये करते. छान आराम करा, चालेल ना? बर. नाही तसं कशाला, ईशा आणि आईना आपल्या रूम मध्ये झोपू दे. काय ईशा? अगं बाई, मग तुम्ही कुठे झोपणार? त्या खोलीत? तर तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे. आई, हा, काय झालं? अगं काही नाही. बाथरूमला लागलीये का? हे बघ, इथेच आहे बाजूला. नाही ग ईशा, मी खाली झोपते. खाली का? अगं कसलाय तुमचा हा पलंग? झोप येत नाहीये का तुला? अगं इतकी मऊ गादी आहे ना की रुतल्यासारखं झालंय. सवय नाहीये ग, चाळीत आपण खाली झोपतो ना, त्याची सवय लागली आहे मला. बरं, झोप तू खाली, मी अंथरूण घालून देते तुला. ईशा, हे छान आहे, मी इथे झोपते. इथे? हो, तू उशी आणून दे. अगं थांब, मी अंथरूण घालते. कशाला आहे बघ, हे किती जाड आहे. उशी दे फक्त. आई थांब. बर. हे बघ. दे.
आई हा ही घे उशी. जा तू झोपायला जा. गुड नाईट. आणि काही लागलं तर उठव मला. वा आई 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 हा अगं उठ, सकाळ झालीये. हो का उशीर झाला का ग फार. असू दे, चांगली झोप लागली ना तुला. हो चांगली लागली पण जरा जास्तच लागली. असू दे. चहा आणलाय तुझ्यासाठी. इकडेच. तुला बाहेर सगळ्यांबरोबर घ्यायचा आहे का चहा? हो म्हणजे दात घासते तोंड धुते आणि मग बाहेर येते ना चहा प्यायला. ठीक आहे, मग तू ये आवरून. हा ईशा जावई बापू कुठे आहेत? आई अगं ते गेले ऑफिसला. अगं बाई गेले. काय म्हणत असतील ग. मी ऑफिसला निघालो आणि सासूबाई अजून झोपल्यात. अगं ईशा मला उठवायचं तरी ते जायच्या आधी. आई अगं त्यांना काही कळलं सुद्धा नसणार आहे. तू नको उगाच टेन्शन घेऊस. बर तू ऑफिसला जाणार आहेस का? हो आई, मला एक महत्वाचं काम आहे ऑफिसमध्ये. तेवढं झालं की मी घरीच असणार आहे आई साहेबांजवळ. बरं नाहीतरी तुझी खूप ओढाताण होते. ऑफिस घर आणि ऑफिस सांभाळायला जावई बापू आहेत ना. अगं ईशा काल रात्री कुठे झोपले ग ते. मला इतकं अवघडल्यासारखं झालं ना सांगते तुला. आई अगं इतक्या खोल्या आहेत त्या घरात, तू कशाला काळजी करतेस? अगं असं नाही पण माझ्यामुळे त्या खोलीत जाऊन झोपले असतील तर. त्या रूम मध्ये म्हणजे? नाही ग काही नाही. आई हा तुला कोणी सांगितलंय त्या रूम बद्दल? छे ग कुणीच नाही. तू उगाच डोक्यात काहीतरी भरवून घेऊ नकोस. हा ईशा तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना ग इथे? नाही आई, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये इथे. मग झालं तर जा मी बाहेर येते चहा प्यायला. आई एक काम कर, तू आंघोळीला जा, हा मी हे सगळं आवरते. नको मी आवरते ना मला सवय. जा तू मी येते. ईशा जा तू. त्या रूम बद्दल एक शब्द बोलली नाही ही मुलगी. उलट तिला आवडतच नाही विषय काढलेला. तर कसं शोधणार आत काय ते. मलाच काहीतरी केलं पाहिजे. ईशाची तुम्हाला काय हवं ते घ्या. हो बाई आईसाहेब. अहो केवढं काय काय केलंय नाश्त्यासाठी. याची काय गरज होती. हो ईशाची आई आज तुम्ही आलात ना म्हणून खास तुमच्यासाठी आहे सगळं. या आणि माय फ्रेंड वहिनीने तर स्क्रॅम्बल्ड एग पण केले. हवंय तुम्हाला घेऊ शकता. म्हणजे म्हणजे अंडा भुर्जी समजा. हा अच्छा अरे वा छान. आई मी येते. अगं ईशा बस ना तू सुद्धा खाऊन जा. नको आई साहेब, माझं एक महत्वाचं काम राहिलंय, त्याच्यासाठी जावं लागेल. अगं आज मुद्दाहून कशाला जातेस. आई आली ना तर थांब घरीच. एक्झॅक्टली. भाऊजी, आई साहेब, मला आज महत्वाचं काम आहे. मला खरंच जावं लागेल ऑफिसला. ओके ओके माय फ्रेंड वहिनी. आपण आज पापड करूयात का? हो करूयात ना. हो म्हणजे पापड वाळवायची जबाबदारी माझ्यावरच आली आहे. आई तुझ्याबरोबर सगळे घरात आहेत. मी जाऊन येते ऑफिसला. बर हळू जाग. हो. तुमची मुलगी गुणाची आहे हो. एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही तिला. सोनियाताई आपणही ती गोष्ट पूर्ण करूयात नाही का. या ऑफकोर्स.
तुम्ही असाल तर सगळ्याच गोष्टी शक्य होतील नाही.